बस चल बस गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या 365च्या डेली ब्लॉगिंग चॅलेंजमध्ये. आणि आपले सबस्क्रायबर वगैरे डायरेक्ट अचानक असे वाढायला लागले. 1 2 2 3 रोज कोण ना कोण येते. नाही तर पहिले मला बोलावं लागायचं की बाबा सबस्क्राईब करा आपलं चॅनल आहे असं तसं. आणि काल सांगितलं होतं मित्रांनो गावाकडे आलोय. अजून तुम्ही मनसाण्याची आंघोळ कसं काय नाही झाली. पर 8 सव्वा 8 मागं सूर्योदय झालाय. तर मित्रांनो ते बाबांचं सगळं आवरून घेत होतं नाही का, स्पंज वगैरे दिला त्यांना आंघोळ घालावं लागते. त्यांचं सगळं करावं लागते ना. आता पॅरालाइज पेशंट म्हणल्यावर जास्त काय त्यांना तर काय करता येत नाही. सगळं करून घेतलं. आधी सगळं बाबाचं केलं, आता मला करायचंय पण म्हणलं अजून व्हिडिओ नाही बनवला. त्याच्यामुळं बघू शकता तुम्ही आता पप्पाने गाया बियांना सगळं खायला टाकले. शेतकऱ्याचं कसं आहे माहिती आहे का, स्वतःच्या आधी ते दुसऱ्याचा विचार करतो. स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार. तुम्ही कशात एक्झाम्पल घ्या ना. तर हाय असं आता आंघोळ वगैरे करतो आणि दुपारी पोहायला जायचंय यार. लय दिवस झाले पोहायला नाही गेलो. तर चला नाश्ता वगैरे करू. मम्मीने काय केलं बघू आणि जाऊ पिशवी घेऊन. कोणत्या टेलर का? वगैरे झालाय आणि आता काय बघा तुम्ही, ऊन किती आता शिक फक्त किती वाजलेत आता 10च वाजलेत. असलं एवढं ऊन लागायला लागले. मम्मी ते इकडे कपडे धुतात, ते फुल राडा झाले मम्मीचा. देत दानात दे. तुमचं नाही घेत पाण्याचं घेते. आपण आता आलो होतो इकडे नारळ काढायला नाही का. नारळ पाणी पिऊ म्हटलं जरा. हे अडकीत आणलाय कालचा, पण अडकीत त्याची हाईट बघा ना. आणि या नारळाची बघा इथून चालू होतोय, वरती वरती जायला लागले तरी नारळ. बघू काढू आता. भाऊ पण नाही सोबत, तो पटेल केलाय दुसरी कप भरणं चालू आहे. बघू ट्राय करून निघत आहे काय. आणि आपले कांदे कसे, अरे खतरनाक. आणि हा इकडं ऊस अजून खायला नाही आलेला. काय ज्याच्या घरी असतं त्याला किंमत नसती. ऊस खाऊन मला 5-6 वर्ष झाले असं. आणि तिकडे शहरात ऊस खायला भेटत नाही लोकांना. चला बघू पाडून किती. इकडे 2 आणि इकडे 1 3 बस झाले 3. मस्त नारळ पाणी पिऊया. मला पण पाणी प्यायचं. जेवण वगैरे झालं आणि आता आहे ना चाललोय आपल्या दुसऱ्या रानात पाणी बघायला तिकडे. कारण इकडं पप्पा पाणी बघताय कारण आणि तिकडल्या भावावर पाणी चालू आहे. तिकडं चालू आहे भाऊ. आणि रानात हे बघू शकता इकडे समोर आपल्या चुलत भावाचा बंगल्याचं काम चालू आहे. कर्नाटक मध्ये साईडचे आपले कांदे जात नाहीत खाली. बंद केले का आता. इथून पहिला रोड होता जायला खाली, पण आता सगळं बंद केलंय. दे रे. तर चला जाऊ पाणी बघायला आता. टिक्या तर मित्रांनो हे बघू शकता समोर हे सगळे कांदे. जिथपर्यंत नजर जाईल तुमची ते सगळा कांद्याचा प्लॉट आहे. इकडे साईडला ऊसाचा प्लॉट आहे आणि हे गोट आहे आपलं. गोट म्हणजे कांद्याचं बिया
बी तयार करायला लावलेले कांदे असतात, आमच्याकडे गोट म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा. अरे ही कोण सुंदरी चालली. त्याच्यानंतर ही रामकाठी आपली, आम्ही जन्माच्या आधीपासून बाप आमच्या बाबाच त्यांचा जन्म व्हायच्या आधीपासून ही रामकाठी इथे असता काय तिथं उभी आम्हा सगळ्यांना सावली देत. आता पाणी बघायला चाललंय खाली. पाणी बघायला जायचं जायचं बघायला पाणी. इकडे लसूण पण आहे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. लसूण सगळे 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 जे नाही ते. चिक्कू आहे घरी, आंबे आहे, त्यानंतर अजून वांगी आहे, हळद आहे, त्याच्यानंतर लाईट गेली. अरे यार भाई लाईट गेली. हे लाईटीचा असंच गोंधळ असतोय शेतकऱ्याचं, कधीच काय गणित कधीच सरळ नसते. लाईट गेली, लाईट आली तर डीपी जळाली, डीपी कुठं नवीन आणत नाही तर मोटर जळाली, मोटर कुठं नीट बसवीत नाही तर ऊस जळाला, कांदा जळालं, आणि सगळं सुरळीत चाललं तर बावकीची जळाली. सुरळीत असं शेतकऱ्याचं काहीच नसते कधीच. लय अवघड गणित आहे. तुम्हाला वाटतं शेतकऱ्याची लय मजा आहे, एकदा येऊन बघा ना कळन. येऊन बघा आणि पाणी धरून बघा. रात्रीचं 12 आणि 1 ला गेली होती. मग म्हटलं काय करावं, एवढा मोठा वरून बारा आग ओकतोय हा सूर्य, तर म्हटलं चला जरा अंग मोकळं करू. अंग मोकळं म्हणजे मालिश बिलिश नाही, तर चला जाऊ पोहायला. लय दिवस झाले पोहलच नाही, 1 वर्ष झाला असं पोहल नाही. जॉब लागल्यापासून ना काय पोहायलाच भेटत नाही. चला इकडे चल, तुला अजून शिकवायचं कसं कॅमेरा पकडायचा वगैरे. मित्रांनो हे बघू शकता, इकडे ऊस बीस आणि खाली अशी विहीर. लय नाद नियोजन होणार आहे आता. अनुभव जास्त ना तुम्हाला उन्हाळ्याची, गावाकडे यावं लागते. शहरात काय होते 2000च्या स्क्वेअर फूट मध्ये काय होणार आहे, जास्त विहीर डायरेक्ट किती पोहा काही करा, लय मजा. आणि आता चाललंय घरी. लय ऊन आहे रे बाबा, मोकार ऊन आहे मोकार. मित्रांनो फुल पावसाचं वातावरण झालं आणि आज येलो अलर्ट पण आहे पुण्याला. तुम्ही बघू शकता इकडं वातावरण सगळं काळे झाले ढग. असं पावसाचं वातावरण झालं ना माहिले फाटते बेंच, कसं काय माहिती. चला कडवा कापून घ्यायचे भाऊ, पप्पा दुसरीकडे गेलेत, कोणा तरी पाहून असताना सोडवायला. चला मग आपण आता कापून घेऊ. एवढा हेल कापलाय आपण, जाऊ आता वरती घराकडे. लगेच खायला बघितलं आलो सूर्योस्त म्हणजे कोंबड्या यांचं लईच नाही गो. गावाकडे एक नंबर होता नसा. येत आली कुटी, पप्पा कुटी करते ते, आवाज येतो का नाही काय माहिती येतो. आणि आपण चाललोय आता कटिंग करायला. लगेच वाटलं म्हणले घरच्या उद्या असं ना आपला गुढी पाडवा, गुढी गुढी नॉट गुढी गुढी. चला जाऊया. जोरदार पाऊस चालू झालाय अचानक. आज तुम्हाला म्हटलं होतं की येलो अलर्ट दिलेला आहे, आणि तुम्ही बघू शकता इकडे समोर अवकाळी पाऊस. उद्या गुढीपाडव्याचा सण आहे एवढा मोठा, असं म्हणतात पाडव्यात पाऊस येतो एवढा. तुम्हाला आवाज पण ऐकू येत असेल पत्र्याचा, ते बघा धारा व्हायला लागला डायरेक्ट. थंडी वाजते लई. चला आता जेवण वगैरे करून घेऊ. हे बघू शकता तुम्ही लाईट वगैरे सगळे गेली आहे. एवढा घाण तुफान पाऊस पडतोय बाहेर, हे बघू शकता तुम्ही. बघा लाईट मध्ये दाखवते तुम्हाला, हे बघा अर लय खतरनाक. पुढचे नारळाचे झाड बघा अक्षरशः परते ना वाकलेत वाऱ्याने.
माझ्या मोबाईलला पण 20% चार्जिंग राहिली आहे. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. फोन बंद करावा लागणार आहे मला, नाही तर उगाच नाही का काय लपडायचं काम व्हायचं. अरे बापरे काय आवाज आहे, हे बघू शकता तिकडं मित्रांनो. हे बघा अंधार गेल्यावर मी तर लाईट चालू ठेवली होती, लाईट जर बंद केली तर पूर्ण धिंगाणाच आहे. आवाज बघू शकता तुम्ही इकडं बघा. बाजूच्या आमच्या चुलत भावाच्या घराच्या तिकडं त्यांचा इन्व्हर्टर आहे. कसला घाण पाऊस पडतोय. एक दोन तास तरी थांबा आता. लय ज्या पद्धतीने ज्या वेगाने तो चाललाय ना, वारा तरी थांबले. आता बघू शकता तुम्ही नारळाची झाड, नारळ झाड